आज मी शिकवणार आहे तुम्हाला ॲडिशन. ॲडिशन म्हणजे काय, तर त्याला मराठीत आपण म्हणतो मिळविणे. हे त्याचं प्लस करणे, हे चिन्ह आहे त्याचं प्लस, एका ते मिळविणे. तर सुरुवातीला आपण 1 डिजिटची एक्झाम्पल बघणार आहोत. म्हणजे त्याला म्हणतो आपण एक अंकी संख्या. जसं की 2 + 4, दोनामध्ये 4 मिळवायचे. 2 + 4. आता अगदी सिंपल एक्झाम्पल आहे. तर 2 1 2, खाली किती आहे 4. 1 2 3 4. काउंटिंग करायचं त्याचं 1 2 3 4 5 6. किती आन्सर आलं त्याचं 6. हे झालं 1 डिजिट, म्हणजे एक अंकी संख्या. त्याला आपण मराठीत म्हणतो एक अंकी संख्या. जसं की 6 + 0. मागच्या व्हिडिओत मी घेतलेलं आहे 1 डिजिटचे एक्झाम्पल. तर 0मध्ये कुठलीही संख्या ॲड केली आपण तर ते आन्सर तेच, जी संख्या आहे. तर 6मध्ये 0 ॲड केला आपण तर आन्सर काय येणार 6च. हे झाले 1 डिजिट. आता आपल्याला अजून ॲड करायचं 2 डिजिट, 3 डिजिट, 4 डिजिट. आता आपण 2 डिजिटवालं बघूया. 23 हे झाले 2 डिजिट. 23 + 5 2. आपण अजून कॅरी ऑनचे घेतले नाही आहे. तर 23 + 5 2. आता ह्या 3मध्ये पहिले ह्या 3मध्ये 2 मिळवायचा. आता 3 1 2 3. खाली किती संख्या आपली 1 2. 1 2 3 4 5. आन्सर किती आलं 5. आता हे संख्या किती आहे 1 2. हे किती आहे 5. 1 2 3 4 5. तर 5मध्ये 2 मिळवायचे. 5 1 2 3 4 5 6 7. किती आला आन्सर 75. असे छोटे छोटे एक्झाम्पल घेऊन आपण सुरुवातीला 1 डिजिटची घ्यायची, त्यानंतर 2 डिजिट, 3 डिजिट, 4 डिजिट. आपल्याला खूप साऱ्या एकत्र डिजिट करता येते. खूप सारी संख्या आपण मिळवू शकतो. 37 + 5 8. आता हे 7मध्ये आपल्याला काय मिळवायचे 8. 1 2 3 4 5 6 7. दुसरी संख्या कोणती आपली 8. 1 2 3 4 5 6 7 8. तर काउंटिंग करून घ्यायचं सगळ्या लाईन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. किती आला आन्सर 15. मग 15. आता आपण डायरेक्ट इथे 15 लिहिणार का नाही. मग कसं लिहायचं, तर इथे 5. फक्त इथे काय घ्यायचं आहे आपल्याला 5. आणि हा 1 इथे कॅरी ऑन. इथे हा त्याला म्हणतो आपण मराठीत म्हणतो हातचा कॅरी ऑन. आता हा इथे याच्यात ॲड करायचा. तर इथे किती संख्या आहे 3. हा 3मध्ये 1 ॲड करून घ्यायचा आपल्याला. हा 1. हे किती 3. 1 2 3. हे किती 5. 1 2 3 4 5. आता हे सगळी काउंटिंग एकत्र करून घ्यायची. 1 2 3 4 5 6 7 8. आणि हा एक कॅरीचा किती झाला 9. किती आला आन्सर 95. हे आपण 2 अंकी संख्येचं एक्झाम्पल बघितलं कॅरी ऑनचं. आता 3 डिजिटचं बघू आपण. आता 305 2.
त्याच पद्धतीने आपल्याला जोपर्यंत असं पटकन 2 3 मिळवून असं पटकन जमत नाही तर लाईन मारूनच आपण शिकायचं. आता वरती किती आहे 2 1 2, खालची संख्या किती आहे 3 1 2 3 1 2 3 4 5 5. इथे कोणती संख्या आहे 5 1 2 3 4 5. खालची संख्या किती 7 1 2 3 4 5 6 7. काउंटिंग करायची लगे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. किती आलं आहे आन्सर याचं 12. मग 12 आला. आता कसं करायचं तर हा 12 मधला फक्त इथे 2 घ्यायचा आणि कॅरी ऑन 1 द्यायचा इथे, तो पुढच्या ह्याच्यात ॲड करायचा. तर इथे किती आहे संख्या 1 2 3. खालची संख्या किती आहे 2 1 2 1 2 3 4 5 आणि हा कॅरी ऑन 1. किती झाला तो 1 2 3 4 5 आणि हा आहे 6. किती आला आन्सर 6 625. 625 किती किती अंकी संख्येचं झालं 3 डिजिट. त्याला काय म्हणतो आपण 3 अंकी संख्या. $9,220. आता थोडं एका अंकीचं शिकायचं. आधी एक अंकी जमायला लागली की 2 डिजिटवाले घ्यायचं. 2 डिजिटचं जमायला लागलं की 3 डिजिट जमायला लागलं की 4 डिजिट. हळूहळू मग आपल्याला खूप सारे ॲड करायला पटापट जमेल. आता हे 4 डिजिटचं एक्झाम्पल 5446. झिरोमध्ये आधीच सांगितलं मी तुम्हाला, झिरोमध्ये कुठली संख्या मिळवली तर त्याचा आन्सर तेच येतं. तर झिरोमध्ये 6 मिळवला 6. आता संख्या किती आहे 2 हे किती आहे 4 1 2 3 4. किती आहे आता काउंट करायचं 1 2 3 4 5 6. हा किती आहे 2. परत तेच 1 2 3 4 5 1 2 3 4 1 2 3 4 5 6. आता इथे किती आहे 9 1 2 3 4 5 6 7 8 9. खालचा अंक किती आहे 5 1 2 3 4 5. काउंटिंग करता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. किती झाले 14. आता हा 14 इकडे पुढे संख्या आहे का नाही. मग त्यामुळे काय करायचं हा 14 जसाच्या तसा आपण कॅरी कोणाला देऊ शकतो का पुढे नाही. म्हणून हा 14 जसाच्या तसं इथे आन्सरमध्ये ॲड करून घ्यायचा. काय आला आन्सर 14,666. हे झालं 4 डिजिटचं एक्झाम्पल. तर तुम्हाला मी आता 1 डिजिट 2 डिजिट 3 डिजिट आणि 4 डिजिटचे एक्झाम्पल दाखवले ॲडिशनचे. तुम्ही पण थोडी प्रॅक्टिस करून बघा. ज्याला काहीच येत नाही त्यासाठी मी बनवतो आहे व्हिडिओ. तर आणि घरात पण आपल्याकडे छोटी मुलं असतील तर त्यांना पण या पद्धतीने शिकवा तर लवकर लक्षात येईल. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.